नमस्कार. रिअल मराठी न्यूज मराठीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. 1 जुलै 2026 पासून औद्योगिक महागाई भत्ता IDA वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पात्र कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सार्वजनिक उपक्रमामध्ये कार्यरत CPSE कर्मचाऱ्यांसाठी नवीन IDA दर लागू करण्यात आले आहेत. वाढत्या महागाईचा विचार करून सरकारने हा निर्णय घेतला असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात सकारात्मक बदल होणार आहे. नवीन सूचनेनुसार 2017 वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी IDA दर 55.7% निश्चित करण्यात आला आहे, तर 2007 वेतन श्रेणीसाठी हा दर 241.7% आणि 1997 वेतन श्रेणीसाठी 476.9% करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूलभूत पगार 50,000 रुपये असल्यास 55.7% IDAनुसार त्याला 27,850 रुपये महागाई भत्ता मिळू शकतो. मात्र प्रत्यक्ष वाढ संबंधित वेतन श्रेणी आणि मूलभूत पगारानुसार वेगळी असू शकते. अशा महत्त्वाच्या सरकारी निर्णयांच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी रिअल मराठी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, ही माहिती इतरांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.